राष्ट्रपती पदाचा अर्ज भरण्यासाठी एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद हे आता संसदेत दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात ते अर्ज भरणार आहेत। संसदेतल्या लायब्ररीमध्ये एनडीएची बैठक घेण्यात येणार आहे। कोविंद फॉर्म भरतेवेळी शिवसेना सोडून एनडीएचे सगळे घटक पक्ष उपस्थित असणार आहेत। मात्र कोविंद यांच्या उमेदवारी अर्जावरती शिवसेनेकडून अनंत गीते, संजय राऊत आणि आनंदराव अडसूळ या तिघांच्या सह्या असणार आहेत। याशिवाय भाजपचे मित्रपक्ष, भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्या उपस्थितीत हा अर्ज आता थोड्याच वेळात भरण्यात येईल। त्यानंतर एनडीएकडून जोरदार शक्ती प्रदर्शन देखील केलं जाईल। तेव्हा या दृश्यांमध्ये आपण बघतोय संसदेत जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राष्ट्रपती पदाचे उमेदवार रामनाथ कोविंद हे देखील आता दाखल झालेले आहेत आणि संसदेतली जी लायब्ररी आहे तिथे एनडीएची संपूर्ण पक्षाची बैठक होणार आहे आणि यासाठी ज्येष्ठ नेते देखील उपस्थित आहेत। मोठ्या प्रमाणात भाजपकडून यावेळी शक्ती प्रदर्शन देखील केलं जाईल। बस कुछ ही देर का इंतजार है जब रामनाथ कोविंद के राष्ट्रपति पद के नामांकन की प्रक्रिया शुरू हो जाएगी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत एनडीएचे जे उमेदवार आहेत राष्ट्रपती पदाचे ते रामनाथ कोविंद हे देखील आता दाखल झालेले आहेत आणि त्यानंतर जेव्हा अर्ज भरला जाईल त्यानंतर भाजपची त्यांच्या घटक पक्षांसोबत बैठक होईल। मात्र यावेळी दिल्लीमध्ये शिवसेनेचा एकही नेता उपस्थित नाहीये। मात्र राष्ट्रपती पदासाठी जो अर्ज भरला जातो, ज्याच्यासाठी अनुमोदन द्यावं लागतं आमदार खासदारांचं, त्याच्यामध्ये शिवसेनेच्या खासदारांनी आपल्या सह्या त्यांच्या असणार आहेत अशी माहिती मिळतेय। मात्र आजची जी बैठक होतीये त्या बैठकीत मात्र शिवसेनेचे नेते उपस्थित नसतील। नवी दिल्लीहून आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम हे आपल्याला या सगळ्या संदर्भात थोड्याच वेळात माहिती देतील। दरम्यान पुढच्या काही क्षणांमध्ये आता रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती पदासाठी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत, त्यावरती ते सही करतील। एकीकडे एनडीएकडून म्हणजे भाजप आणि घटक पक्षांकडून रामनाथ कोविंद यांचं नाव समोर आलेलं आहे, ते आता राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी आपला अर्ज भरतायत। दुसरीकडे काँग्रेसकडून देखील आपला उमेदवार देण्यात आलेला आहे, मीरा कुमार यांना पुढे करण्यात आलेला आहे। त्यामुळे ही राष्ट्रपती पदाची निवडणूक तशी भाजपसाठी सोपी असली तरीही काँग्रेसने आपला उमेदवार देऊन एक आव्हान छोटंसं का होईना ते भाजपसमोर तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपण बघतोय की रामनाथ कोविंद भाजपकडून जे उमेदवार राष्ट्रपती पदासाठी देण्यात आलेले आहेत ते सगळ्या खासदारांची भेट घेत आहेत। नवी दिल्लीहून आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम आता आपल्यासोबत आहेत। प्रशांत, काय तपशील मिळतात? रेश्मा, एका मोठ्या शक्ती प्रदर्शनासह एनडीएचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार रामनाथ कोविंद हे आपला उमेदवारी अर्ज भरतायत। खरं तर राष्ट्रपती पदाच्या या निवडणुकीमध्ये एनडीएच्या बाजूला जे पक्ष आहेत त्यांची जवळपास 68% मतं जी आहेत ती रामनाथ कोविंद यांना मिळणार आहेत आणि त्यामुळे त्यांचा विजय होणार हे निश्चितच आहे। मात्र तरी देखील एका मोठ्या शक्ती प्रदर्शनासह म्हणजे या आता उमेदवारी अर्ज भरताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, त्याच्यानंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह भाजपचे जे इतर मित्र पक्ष आहेत त्यांचे देखील नेते उपस्थित आहेत। शिवाय भाजप शासित जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा फॉर्म जो आहे तो भरला जातो आहे। राष्ट्रपती निवडणुकीच्या वेळी लोकसभेचे जे सेक्रेटरी जनरल आहेत ते निवडणूक अधिकारी असतात आणि म्हणून त्यांच्या संसदेमधल्या 18 नंबरच्या कक्षामध्ये हा फॉर्म जो आहे तो भरला जातो आहे। एक वेगळीच प्रक्रिया, ऐतिहासिक, कारण देशातल्या लोकशाहीमध्ये सर्वोच्च असं मानाचं पद आहे आणि त्याच पद्धतीने ही सगळी प्रक्रिया जी आहे ती पार पडते आहे। उमेदवारी अर्जासोबत 15,000 रुपयांचं डिपॉझिट आणि ज्या लोकसभा मतदारसंघामधले ते मतदार आहेत त्या मतदारसंघामध्ये त्यांचं नाव असल्याचं एक प्रूफ जे आहे ते त्यांना यावेळी सादर करावं लागणार आहे। 17 जुलैला निवडणूक म्हणजे मतदान होणार आहे, तेव्हा 14वे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद हे निश्चितपणे निवडून येतील, कारण युपीएच्या उमेदवार मीरा कुमार यांच्याकडे तितकीशी ताकद जी आहे ती आता या क्षणाला नाहीये। राष्ट्रपती निवडणुकीचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की जरी थेट प्रचार होत नसला, थेट आरोप प्रत्यारोप होत नसले तरी म्हणजे पडद्यामागचं राजकारण जे आहे ते मात्र एका वेगळ्या पद्धतीचं म्हणजे बुद्धिबळाच्या पटावरती ज्या पद्धतीच्या चाली खेळल्या जातात तशाच पद्धतीनं ही निवडणूक जी आहे ती खेळली जाते। कारण म्हणजे जर युपीएनं आपण बघितलं तर 2019 साठी मोदी विरुद्ध सगळे अशा पद्धतीची रंगीत तालीम करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी हा प्रयत्न जो आहे तो उधळून लावला।
काँग्रेसच्या बाजूला जास्त पक्ष येऊ दिले नाहीत. जेडीयू सारखा पक्ष जो म्हणजे बिहारमध्ये काँग्रेस सोबत सत्ता उपभोगतोय तो पक्ष देखील भाजपला समर्थन करतोय. AIDMK भाजपच्या बाजूला आहे आणि ओडिशामध्ये बिजू जनता दल म्हणजे जो पक्ष भारतीय जनता पक्षाला तिथे विरोध करतो तो देखील राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीत भाजपच्या सोबत आहे. त्यामुळे एकूण जर निवडणुकीचा रागरंग बघितला तर 2019च्या दृष्टीने देखील भाजपनं आपली स्थिती आणखी मजबूत केलेली आहे असंच म्हणावं लागेल. प्रशांत, तू आत्ताच म्हणालास त्याप्रमाणे जेडीयूनं देखील भाजपच्या या राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीला पाठिंबा दिलेला आहे. तिकडे अण्णा द्रमुकनं दिलेला आहे. त्यांचे कुणी नेते या ठिकाणी उपस्थित आहेत? त्यांचे नेते दुसऱ्या फळीतले जे आहेत ते कदाचित, कारण त्यांनी नॉमिनेशन अर्जावरती सह्या केलेल्या आहेत. एकूण 50 अनुमोदक आणि 50 प्रस्तावक अशा एकूण 100 जणांच्या सह्या ज्या आहेत त्या या उमेदवारी अर्जावरती असाव्या लागतात आणि त्यासाठी वेगवेगळ्या घटक पक्षांनी स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत. म्हणजे शिवसेनेचे आता या ठिकाणी कुणी उपस्थित नाहीयेत, मात्र तरी देखील शिवसेनेकडून 3 जणांनी केंद्रीय मंत्री अनंत गीते, त्याच्यानंतर राज्यसभेचे खासदार संजय राऊत, लोकसभेतले आनंदराव अडसूळ या ठिकाणी सह्या केलेल्या आहेत. त्यामुळं सह्यांच्या माध्यमातून आपलं या उमेदवाराला पाठिंबा आहे, अनुमोदन आहे हे दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो ऑलरेडी झालेला आहे. आणि युपीएनं बिहार मधूनच उमेदवार दिलेला आहे. मीरा कुमार या मूळच्या बिहारच्या आहेत आणि मुळामध्ये त्यांची उमेदवारी देण्यापाठीमागं कारणच हे होतं की काँग्रेसला त्यांच्या उमेदवारीतून कदाचित नितीश कुमारांना एक संदेश द्यायचा होता, कारण नितीश कुमार यांनी एनडीएच्या उमेदवाराचं स्वागत केलेलं होतं. तसंच मीरा कुमार या देखील बिहारच्या आहेत, मग ते त्यांना पाठिंबा का देत नाहीत अशा पद्धतीचा एक संभ्रम जो आहे तो जनतेच्या मनात निर्माण व्हावा, कदाचित हाच काँग्रेसचा प्रयत्न असेल. निश्चित. प्रशांत, मात्र विरोधकांमध्ये त्यांनी मीरा कुमार यांचं नाव जरी काँग्रेसकडून पुढे केलेलं असलं तरी विरोधकांमध्ये तितकासा उत्साह जाणवत नाहीये, तितकीशी टक्कर देता येत नाहीये असंही जाणवतंय आज दिल्लीमध्ये. रेश्मा, खरं तर जेव्हा रामनाथ कोविंद यांचं नाव एनडीएनं जाहीर केलं त्याच्यानंतर एक युपीएला एका पाठोपाठ एक धक्के बसत होते. युपीएनं बराच वेळ देखील लावला आपला उमेदवार जाहीर करण्यामध्ये. सुरुवातीचा धक्का जो बसला तो शिवसेनेच्या माध्यमातून, कारण सुरुवातीला शिवसेनेची भूमिका ही तळ्यात मळ्यात होती. शिवसेना नेमका कोणाला पाठिंबा देणार याच्याबद्दल एक सस्पेन्स होता. मात्र पहिल्या दिवशी उद्धव ठाकरेंनी आपण एनडीएच्या उमेदवाराच्या बाजूने आहोत हे स्पष्ट केलं. दुसऱ्या दिवशी नितीश कुमार हेच खरं तर म्हणजे असे व्यक्ती होते ज्यांनी राष्ट्रपती पदाच्या या निवडणुकीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा पुढाकार घेतला होता आणि सर्व विरोधकांनी मिळून एक उमेदवार द्यावा यासाठी जेडीयूचे नेते प्रयत्न करत होते, ज्याच्यामध्ये शरद यादव यांचं देखील नाव सगळ्यात पुढे होतं. मात्र नंतरच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये हे नेते कुठंच दिसले नाहीयेत. स्वतः जेडीयू या सगळ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतून बाजूला होऊन थेट एनडीएच्या गोटामध्ये पोहोचलेली आहे. तिसरा धक्का जो होता युपीएसाठी म्हणजे तो लागू शकतो की काही याची चर्चा दिवसभर काल दिल्लीतल्या सगळ्या मीडियामध्ये होती, कारण शरद पवार हे देखील नितीश कुमार यांच्याप्रमाणे काही भूमिका घेतील आणि युपीएची आणखीन पडझड होईल की काय अशी एक भीती काँग्रेसच्या नेत्यांना वाटत होती. आणि म्हणूनच 6 जनपद या शरद पवारांच्या निवासस्थानी अगदी लगबगीनं गुलाम नबी आझाद असतील, अहमद पटेल, त्याच्यानंतर सीताराम येचुरी असे सगळे बडे नेते जे आहेत ते शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेले होते. अर्थात शरद पवारांनी काल युपीएच्याच उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे. काल ते स्वतः बैठकीला उपस्थित होते. पण जर एकूण आपण चाली बघितल्या, रणनीती बघितली तर नक्कीच भाजप वरचढ ठरलेला आहे. दलित उमेदवार दिलेला आहे, तो पण नॉर्थ इंडिया मधला. म्हणजे असंही म्हटलं जातं की जरी KR नारायणन यांच्या रूपानं आधी भारताला पहिले दलित राष्ट्रपती मिळालेला असला तरी जनरली असं बोललं जातं की दक्षिण भारतातला दलित हा त्या अर्थानं दलित मानला जात नाही. म्हणजे आपल्याकडं महाराष्ट्राच्या राजकारणात ज्याप्रमाणे कोकणातला मराठा नेता हा मराठा मानला जात नाही, त्याचं राजकीय वजन जे आहे ते पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठा किंवा इतर मराठा नेत्याप्रमाणे नसतं. आणि त्या सांकेतिक भूमिकेतून उत्तर भारतातला दलित नेता देणं हे भाजपनं अगदी ठासीवपणे समोर आणलेलं आहे आणि त्यांची दलित पार्श्वभूमी वारंवार अधोरेखित देखील केलेली आहे. त्यामुळं मीरा कुमार असतील आणि रामनाथ कोविंद हे दोघेही उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांमधले आहे. संपूर्णपणे उत्तर भारतातली ही लढाई दलित विरुद्ध दलित अशा पद्धतीने होताना दिसतीये. निश्चित. प्रशांत, या संपूर्ण दृश्यांमध्ये 2 चेहऱ्यांकडे खरं तर प्रामुख्याने लक्ष जातंय आपलं, ते म्हणजे लालकृष्ण अडवाणी आणि बाजूला बसलेले मुरली मनोहर जोशी. खरं तर काही महिन्यांपूर्वी जेव्हा राष्ट्रपती पदाची निवडणूक अनाऊन्स झाली होती तेव्हा प्रामुख्याने असं वाटलं होतं की अडवाणींचं नाव असेल, पण पुन्हा बाबरी मशिदीचं भूत त्यांच्या मानगुटीवर बसलं आणि आता पूर्णपणे शांत झालेले दिसतात लालकृष्ण अडवाणी. नक्कीच रेश्मा, खरं तर 16 मे 2014 या दिवशी जेव्हा ऐतिहासिक निकाल लागला आणि भाजपला बहुमत मिळालेलं होतं त्याच दिवसापासून एक चर्चा अशी सुरू झालेली होती की आता
देशाचा नवीन राष्ट्रपती जो आहे तो मोदी नेमका कोणाला निवडणार? खरं तर अडवाणी यांचं नाव पहिल्यापासून चर्चेमध्ये होतं. अडवाणी यांना राष्ट्रपती करून मोदी एक प्रकारे त्यांना गुरुदक्षिणा देणार का? कारण गोध्राचे जेव्हा प्रकरण घडलेलं होतं गुजरातमध्ये, नरेंद्र मोदी तेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा पक्षातल्या ज्या प्रमुख नेत्यांना त्यांची पाठराखण केलेली होती त्याच्यामध्ये लालकृष्ण अडवाणी हे होते. कारण वाजपेयींच्या मनामध्ये मोदींना मुख्यमंत्री पदावरून हटवावं किंवा काही बदल करावा अशा पद्धतीचं काहीतरी मनामध्ये चाललेलं होतं. मात्र यावेळी मोदींच्या बाजूने जे ठामपणे उभे होते ते लालकृष्ण अडवाणी. अर्थात त्याच्यानंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे. जेव्हा 2014च्या निवडणुकीसाठी भाजपकडून पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांचं नाव समोर येत होतं तेव्हा अडवाणी गटानं त्याला विरोध केलेला होता आणि हा विरोध जो आहे तोच त्यांना खरं तर आजच्या त्यांच्या सगळ्या परिस्थितीला कारणीभूत ठरतो आहे. कारण एकदा विरोधक निवडल्यानंतर मोदी त्याला पूर्ण संपवल्याशिवाय शांत राहत नाहीत आणि कदाचित त्याच पद्धतीनं लालकृष्ण अडवाणी यांना पुन्हा कुठलंही महत्वाचं स्थान जे आहे ते दिलं गेलेलं नाहीये. केवळ मार्गदर्शक मंडळामध्ये त्यांची रवानगी झालेली आहे. लालकृष्ण अडवाणी हे अगदी पहिल्यापासून म्हणजे जेव्हा भाजपचं 2 खासदार होते देशामध्ये तेव्हापासून पक्षाच्या संघटनेसाठी काम करतायत आणि एक मोठी कामगिरी आहे त्यांची पक्षाच्या सगळ्या उभारणीमध्ये. मात्र त्यांचं नाव साहजिकच नंतर मागे पडत गेलं आणि नुकतंच बाबरी मशिदीचं जे प्रकरण आहे ते देखील कोर्टामध्ये सुरू झालेलं आहे. राष्ट्रपती पद हे असं आहे की या पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना तुमची कुठलीही गुन्हेगारी पार्श्वभूमी, कुठलीही वादग्रस्त पार्श्वभूमी असून चालत नाही. कारण त्याच्यावरती आक्षेप घेतले जातात, त्याला कोर्टामध्ये आव्हान दिलं जातं आणि साहजिकच या सगळ्या बाबी लक्षात घेऊन अडवाणी यांचं नाव नंतर मागे पडत. निश्चित. मात्र प्रशांत, भाजपच्या संपूर्ण रणनीतीला खरं तर दाद द्यायला हवी. मागच्या 3 वर्षांपासून खरं तर या वेळेचे म्हणजे जुलै महिन्याची वाट बघून त्यांनी पूर्ण रणनीती आखली. जास्तीत जास्त आमदार कसे निवडून येतील वेगवेगळ्या राज्यांमधून ते बघितलं. ही त्यांची रणनीती आता यशस्वी होताना दिसतेय आणि इव्हन पुढच्या 2 वर्षांची वाटचाल देखील त्यांनी या राष्ट्रपती पदाचा जो उमेदवार दिलेला आहे ती नेमकी काय असेल हे या नावावरून आता निश्चित होतंय, कळतंय. नक्कीच रेश्मा, खरं तर राष्ट्रपती पदाच्या या निवडणुकीमध्ये सगळ्यात की पॉइंट ठरली ती उत्तर प्रदेशची निवडणूक. कारण उत्तर प्रदेश हे एक मोठं जवळपास 403 आमदार जे आहेत ते उत्तर प्रदेशातून निवडून येतात, 78 खासदार येतात आणि जर आपण उत्तर प्रदेशमधलं भाजपचं बलाबल बघितलं तर याच उत्तर प्रदेशनं भाजपला लोकसभेमध्ये देखील तारलेलं होतं आणि राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्येही तारलेलं आहे. कारण जर उत्तर प्रदेशमध्ये भाजपला मोठा विजय मिळाला नसता तर शिवसेनेची भूमिका जी आहे ती जास्त महत्वाची ठरली असती आणि शिवसेनेनं भाजपला या राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये अक्षरशः वाकायला लावलं असतं. पण शिवसेना या डिमांडिंग पोझिशनमध्ये राहू शकली नाही यावेळी. याचं कारणच उत्तर प्रदेशचा मोठा विजय आहे. कारण एनडीएला शिवसेना सोबत असून देखील 25 ते 30 हजार मतं जी आहेत ती कमी पडत होती. मात्र या मतांची जोडणी जी आहे ती भाजपनं तातडीनं एकतर उत्तर प्रदेशच्या निकालानं भरून काढली आणि शिवाय AIDMK जो जयललिता यांच्या निधनानंतर अडचणीत आलेला पक्ष आहे त्याच्या मानगुट्या आवळत AIDMKला आपल्या बाजूला घेतलेला आहे आणि ओडिशामध्ये BJD असेल, त्याच्यानंतर तेलंगणा राष्ट्र समिती असेल, जगनमोहन रेड्डी यांचा पक्ष YSR काँग्रेस असेल, या सगळ्या पक्षांची जोडणी केली आणि त्याच्यामुळे शिवसेनेचं महत्व जे आहे ते कमी होत गेलं. मागच्या 2ही निवडणुकांच्या वेळी शिवसेना अगदी निर्णायक भूमिकेमध्ये होती. शिवसेनेनं ज्याला पाठिंबा दिला तो देशाचा राष्ट्रपती झाला. अशा पद्धतीचं एक चित्र जे आहे ते मागच्या 2 निवडणुकांमध्ये दिसलं होतं, पण ते यावेळी दिसू शकलं नाही. कारण भाजपनं अगदी पद्धतशीरपणे प्रत्येक राज्याच्या निवडणुकीमध्ये आपल्या आमदारांची संख्या वाढवत नेली. काँग्रेस मुक्त भारत हे आपलं लक्ष असल्याचं वारंवार पक्षात. प्रशांत, अगदी थोडंसं तुला थांबवतीये. त्या सभागृहामध्ये काहीतरी बातचीत सुरू आहे ती ऐकूया. कानपुर के थे पर वो तो 2 बार कैंडिडेट भी रहे, वो प्रेसिडेंशियल इलेक्शन में उस लोगों को मदद मिल जाती है। नहीं, पहले तो 77 के पहले क्योंकि 50-50 किया प्राविधान नहीं था, उसका मत था, तो इसलिए उसमें मिल जाता प्रस्ताव। उसको 10-10 का पहले तो जो में 10 करा, बाद में 50। तो 2 निर्दल विधायक तो कहीं
पे प्रक्रिया चल रही है रामनाथ कोविंद के नामांकन को लेकर। एनडीए के राष्ट्रपति पद के उम्मीदवार रामनाथ कोविंद अपना नामांकन दाखिल कर। प्रशांत, आता तुला असं विचारावंसं वाटतंय, आता उमेदवारी अर्ज भरून झालेला आहे आणि या पुढची प्रोसिजर एकूण कशी असणार आहे? 17 जुलैला आता निवडणूक आहे. 28 जून ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. रेश्मा, खरं तर आता आपल्याला हे दोन प्रमुख उमेदवार जे आहेत ते माहिती आहेत, मात्र आतापर्यंत जवळपास 28 इतर लोकांनी देखील अर्ज केलेले आहेत, ज्याच्यामध्ये हौशे, नवशे, गौशे अशांचा समावेश आहे. अर्थात यांना रोखता यावं यासाठी निवडणूक आयोगाने एक वेगळा नियम जो आहे तो 1999 सालापासून लागू केलेला आहे. कारण सुरुवातीला राष्ट्रपती पदाच्या उमेदवारी अर्जामागे तुम्हाला केवळ एका अनुमोदकाची सही जी आहे ती आवश्यक असायची. मात्र 1999 पासून या नियमामध्ये बदल करण्यात आला आणि त्याच्यासाठी 50 लोकप्रतिनिधी आणि 50 लोकप्रतिनिधी अनुमोदक आणि 50 प्रस्तावक अशा पद्धतीने एकूण 100 जणांच्या सह्या तुम्हाला घ्याव्या लागतात. त्यामुळं जे असे नॉन सिरियस उमेदवार आहेत त्यांना या निवडणुकीतून बाद करता यावं आणि राष्ट्रपतीच्या निवडणुकीचं गांभीर्य जे आहे ते टिकून राहावं यासाठी नियम करण्यात आलेला आहे. त्यामुळं आता हे जे इतरांनी अर्ज दाखल केलेले आहेत 28, 29, तर ते या निवडणुकीच्या पुढच्या प्रक्रियेमध्ये बाद होत जातील. 29 जून ही अर्ज तपासणीची तारीख आहे. 1 जुलै ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे आणि 17 जुलैला मतदान होईल. मतदानाची प्रक्रिया अशी आहे की जे देशाचे खासदार आहेत म्हणजे लोकसभेचे आणि राज्यसभेचे ते संसदेच्या आवारामध्ये मतदान करतात आणि राज्यांचे जे विधानसभांचे आमदार आहेत ते त्यांच्या विधानसभेमध्ये मतदान करत असतात. राष्ट्रपती निवडणुकीचं वैशिष्ट्य हे आहे की इथं इलेक्ट्रॉनिक वोटिंगनं मतदान होत नाही, तर इथं जुन्या पद्धतीनं म्हणजे मतपेट्यांच्या माध्यमातूनच मतदान जे होत आहे. याचं कारण असं आहे की इतर निवडणुकीमध्ये आपल्याला पसंतीक्रम द्यावा लागत नाही, आपण केवळ एकाच उमेदवाराच्या पुढचं बटन दाबत असतो. मात्र राष्ट्रपती निवडणुकीमध्ये तुमच्या पहिल्या पसंतीचा उमेदवार कुठला आहे, दुसऱ्या पसंतीचा उमेदवार कुठला आहे हे तुम्ही दर्शवू शकता आणि अशा पद्धतीचं टेक्निक जे आहे ते आपल्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मध्ये अजूनही नाहीये आणि म्हणूनच जुन्या पद्धतीनं हे मतदान होत असतं. आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी आहे की या निवडणुकीमध्ये पक्षाला व्हीप जारी करता येत नाही. म्हणजे इतर निवडणुकांमध्ये पक्षाला अशा पद्धतीचा व्हीप जारी करता येतो की पक्षानं जो उमेदवार सांगितलाय त्याच उमेदवाराला तुम्ही सगळ्यांनी मतदान करायचं आहे. अर्थात इथं प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांचं व्यक्ती स्वातंत्र्य जे आहे ते टिकून आहे आणि ते त्यांना जो योग्य उमेदवार असतो त्याला मतदान करू शकत असतात. आणि म्हणूनच ही निवडणूक जी आहे ती राजकीय पक्षांच्या दृष्टीने जास्त महत्वाची असते, कारण आपल्या पक्षाची एकी टिकून राहावी आणि कुठेही दगाफटका होऊ नये अशा पद्धतीची देखील काळजी घ्यावी लागते. आणि कदाचित एनडीएनं जो इतका सौम्य उमेदवार दिलेला आहे, म्हणजे युपी मध्ये आपण बघितलं होतं की मुख्यमंत्री म्हणून जाहीर करताना योगी आदित्यनाथ त्यांच्यासारखा अतिशय वादग्रस्त, आक्रमक आणि बोल्ड म्हणता येईल अशा पद्धतीचा चेहरा जो आहे तो मोदींनी निवडलेला होता. मात्र राष्ट्रपती पदासाठी निवड करताना अतिशय सौम्य, मवाळ आणि आतापर्यंत फारसे कोणाला परिचित नव्हते अशा रामनाथ कोविंद यांचं नाव जे आहे ते मोदींनी पुढे आणलं. याचं कारणच हे असावं की ते सर्वसहमतीनं लोकांच्या मध्ये समोर यावेत आणि त्यांना जास्तीत जास्त मतदान व्हावं.